श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी 2024 हा महिना कसा राहणार आहे, या महिन्याभरामध्ये तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये कोणकोणत्या शुभ अशुभ गोष्टी, शुभ अशुभ परिणामांना सामोरे जायचं आहे याबाबत माहिती घेऊन मी आज आले आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना सर्वप्रथम इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. तुमची कन्या रास आहे. व्यक्तिगत जीवनाच्या दृष्टीने विचार केला असता, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानाची स्थिती पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण लग्नेश बुधदेव हे त्रिकोण स्थानात आलेले आहेत, तृतीय स्थानात आलेले आहेत. तृतीय स्थानातील बुधदेवांवरती राहू देवांची नवम दृष्टी आलेली आहे आणि याचबरोबर लग्नस्थानावर सुद्धा राहू देवांची दृष्टी आहे. अर्थात लग्नस्थानात असलेले केतुदेव आणि राहुदेवांची सप्तम दृष्टी आणि लग्नेशावरती नवम दृष्टी, यामुळे तुम्हाला हा महिना थोडासा संमिश्र जाणार आहे. विचारांची देवाणघेवाण करताना किंवा एखादं मत मांडताना थोडासा संभ्रम होऊ शकतो किंवा एखाद्या निर्णयामध्ये तफावत राहू शकते. तुमचा निर्णय समोरच्याला पटेलच असं नाही. काही वाद संघर्षाचे प्रसंग उद्भवू शकतात एखादा निर्णय घेताना. त्यामुळे घाई करू नका. निर्णय घेताना अगदी विचारपूर्वक शांततेने निर्णय घ्या, म्हणजे तो निर्णय तुम्हालाही आणि समोरच्यालाही पटू शकेल. अशा पद्धतीने ग्रहस्थिती लाभलेली आहे. याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता धनेश शुक्रदेव हे पराक्रम स्थानात आलेले आहेत. त्यामुळं आर्थिक नियोजन तुम्हाला या महिन्यामध्ये लावून देतील. कोणतेही काम करताना एक स्थैर्य हवं असतं. धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता धनेश शुक्रदेव हे पराक्रम स्थानात आलेले आहेत. त्यामुळं आर्थिक नियोजन तुम्हाला या महिन्यामध्ये लावून देतील. कोणतेही काम करताना एक स्थैर्य हवं असतं. कुठलंही काम करताना, पैशाचं नियोजन करताना स्वतःचा आत्मविश्वास, मनोबल मोठं लागतं, तर ते सुद्धा सिद्धीस जाऊ शकतं. त्यासाठीचे सुद्धा शुभ ग्रहमान प्राप्त करून देतील. शुक्रदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु कार्यातनं तुम्हाला पैसा प्राप्त होऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम सुद्धा घडून आणू शकतात. अशा पद्धतीने ग्रहस्थिती लाभलेली आहे. तिसऱ्या स्थानावरून आपण पर्यटनाचे छोट्याखानी प्रवासाचे योग सुद्धा पाहत असतो. नक्कीच या महिन्यात ते योग शुभ आहे. तुम्ही वर्गाला हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल. मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करत आहात तर नक्कीच तुम्हाला शुभ संकेत आहेत. वृत्तपत्र या संदर्भातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना, अर्थात प्रेसमधील व्यक्तींना अतिशय शुभ जानेवारी महिना राहणार आहे. तुम्हाला एखाद्या आनंदाची वार्ता प्राप्त करून देणारा, शुभ ग्रहमान, शुभ संकेत घडून आणणारा बुधदेवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. चतुर्थ स्थानावरून आपण सर्व प्रकारचे सुख पाहतो. एखादे नवीन वाहन, वास्तू खरेदी करण्याचे शुभ संकेत तर आहेच, याचबरोबर सोने खरेदीचे सुद्धा शुभ संकेत तुम्हाला या महिन्याभरामध्ये प्राप्त होत आहेत. पंचमेश शनिदेव हे राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानात आलेले आहेत. 6व्या घरात गेलेले शनी महाराज तुम्हाला कला क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, वाणिज्य आणि त्याचबरोबर सायन्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान, ग्रहस्थिती निर्माण करून देतील. तुमच्या शिक्षणामध्ये लागणारं मन किंवा तुम्ही जी शिक्षण घेत आहात त्या शिक्षणातनं तुम्हाला करिअरला मिळालेली एक चांगली संधी प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे. याचबरोबर षष्ठ स्थानातील शनिदेव कुटील आजारपणाला प्रवृत्त करतील किंवा एखादा आजारपण मागे लावून देतील, तर असेही काही कुयोग सुद्धा संभवतात. त्यामुळे शनिदेवांची विशेष उपासना मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ती तुम्हाला या महिनाभर करायची आहे. नक्कीच तुम्हाला या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी होण्यासाठी मदत मिळू शकेल. त्याचबरोबर प्रेम प्रणय या दृष्टीने विचार केला असता पंचमेश शनी महाराज हे षष्ठ स्थानात गेलेले आहेत. एखाद्या विषयावरती वाद संघर्ष घडून आणणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते की इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम आहे. 1ली ते 10वी शिक्षण अर्जन करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान आहे. कलेची, समाजशास्त्र या विषयाची विशेष आवड निर्माण होऊ शकते. एखादं संगीत क्षेत्र, कला क्षेत्र यामध्ये शिक्षण घ्यावं अशी जिज्ञासा निर्माण होऊ शकते, आवड निर्माण होऊ शकते. त्या संदर्भातील कोर्सेस तुम्हाला करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कोर्स करू शकता. त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना अतिशय उत्तम आहे. कला, वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहात तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम योग आहेत. याचबरोबर कायद्याचं शिक्षण तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. तुमच्याकडनं अतिशय उत्तम प्रकारे अभ्यास होऊ शकतो. एखाद्या विषयावरती सखोल अभ्यास करून त्या विषयामध्ये पारंगत होण्याचे शुभ संकेत आहेत. अर्थात तुम्ही PhD करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना लाभदायक म्हणता येईल.
त्याबरोबरच संततीच्या दृष्टीने विचार केला असता संतती सौख्य या महिन्यामध्ये मध्यम प्रमाणात प्राप्त होईल. संतती बाबतीमध्ये आरोग्याविषयी किंवा शिक्षणाविषयी, विवाहाविषयी संततीच्या तुम्हाला काळजी चिंता लागून राहू शकते. अशा पद्धतीने कुयोग सुद्धा तुम्हाला या महिन्यात संभवत आहे. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावरून आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. तुमच्या पत्नीसोबत काही अंशी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर स्त्रीवर्ग असाल तर नक्कीच स्त्रीवर्गाला, कन्या राशीच्या स्त्रीवर्गाला या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. तुमच्या दोघांमध्ये सहवास जास्त मोठ्या प्रमाणात घडणार आहे. एकमेकांना तुम्ही वेळ देणार आहात आणि एखादं कार्य, एखादं काम किंवा एखादं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये जर घडत असेल किंवा होणार आहे तर नक्कीच तुम्ही एकमेकांना समजून घ्या. तुमचे एखादं मत आहे ते त्यांच्यावर लादलं जाणार नाही ना, या गोष्टीची विशेष काळजी महिला वर्गाने घ्यायची आहे. उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना अतिशय लाभदायक आहे. या महिन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता कागद, कापड, गोड पदार्थ, उष्ण पदार्थ अर्थात हॉटेल संदर्भातील तुमचे व्यवसाय असतील तर नक्कीच ते सुद्धा तेजीत येतील असे शुभ ग्रहमान सुद्धा प्राप्त होत आहे. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये लाभयोग त्याचबरोबर खर्चयोग असे दोन्हीही संमिश्र प्रमाणात फळ प्राप्त होणार आहे. विशिष्ट उपासनेची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच नक्की तुम्हाला आर्थिक स्थिती स्तर उंचावण्यासाठी आणि खर्चाचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत मिळू शकेल. तर ती उपासना कोणती समजून घेऊयात. या महिन्यामध्ये आर्थिक स्थैर्य लाभावं, आरोग्य उत्तम राहावं आणि याचबरोबर प्रत्येक कार्यामध्ये सुयश प्राप्त व्हावं म्हणून दररोज गम गणपते नमः हा जप करायचा आहे किंवा गणपती स्तोत्र रोज एकदा वाचन करायचं आहे. म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी, अडसर सगळ्या दूर होतील आणि तुमच्या दोघांमधील मतभिन्नता, मतवैचारिकता ह्या ज्या काही होणार आहेत वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने त्या सुद्धा कमी होण्यासाठी मदत मिळू शकेल. तुमच्या घरामध्ये एखादं शुभ मांगलिक कार्य सुद्धा घडून येण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा ही विशिष्ट उपासना करणं आवश्यक ठरणार आहे. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी 2024 हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.